पवित्र पोर्टल आणि पोलीस भरतीवरून वंचित बहुजन आघाडी आक्रमक. आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा. नमस्कार. महाराष्ट्रातील शिक्षक आणि पोलीस भरती प्रक्रियेतील आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वंचित बहुजन आघाडीने शिक्षक भरती आणि पोलीस भरतीमधील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गाच्या जागांबद्दल गंभीर आक्षेप नोंदवला आहे. वंचित बहुजन आघाडीच्या म्हणण्यानुसार पवित्र पोर्टलच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेल्या शिक्षक भरतीमध्ये या प्रवर्गांना अपेक्षित प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. संबंधित जाहिरातीमध्ये अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्या जागांची संख्या कमी करण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे. यासोबत राज्यातील पोलीस भरती प्रक्रियेवरही वंचित बहुजन आघाडीने प्रश्न उपस्थित केला आहे. काही जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गासाठी जागा शून्य दाखवण्यात आल्याचा दावा पक्षाने केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राज्यभर पाठपुरावा करण्याचा निर्णय वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने घेतल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे. पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या शिक्षक भरतीची जाहिरात तातडीने रद्द करावी अशी मागणी सरकारकडे करण्यात येणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीने स्पष्ट केलं आहे. तसेच पोलीस भरती प्रक्रियेची सखोल चौकशी करून आरक्षणाच्या रोस्टरनुसार भरती प्रक्रिया राबवावी अशी पक्षाची मागणी आहे. भरती प्रक्रियेत आरक्षणाच्या नियमाचं पालन न झाल्यास महाराष्ट्रभर आंदोलन उभारण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोडे यांनी या संदर्भात भूमिका मांडताना शिक्षक आणि पोलीस भरतीमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी रोस्टर पद्धतीने करण्याची मागणी देखील केली आहे. दरम्यान ही माहिती वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून प्रसारित करण्यात आली आहे. पक्षाच्या या भूमिकेनंतर आता सरकारकडून याबाबत काय भूमिका मांडली जाते आणि भरती प्रक्रियेबाबत पुढील निर्णय काय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. धन्यवाद.